माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोतेहो, आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात ऐकूया समाज हितासाठी पत्रकारिता आणि बदलतं स्वरूप याविषयी प्राध्यापक सुदेश घरडे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, निपक्ष भूमिकेतून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ठाम राहून लढणारे, तसेच शब्दांनी जो करतो प्रहार, धाडसी झुंजार आणि समाजसुधार निर्धार, विचारात बळ तर शब्दांना धार असणाऱ्या सुरक्षित समाजाचा शिल्पकार असणारे, गरुडासारखी उंच झेप घेणारे, समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींवरती नजर असणारे, असत्याचा संहार करणारे आणि हाती लेखणीची तलवार असणारे व्यक्तिमत्वाशी म्हणजेच प्राध्यापक सुदेश घरडे सरांशी आज आपण बातचीत करणार आहोत, जे साहित्यिक आहेत. अमरावतीतील जनसंवाद आणि पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रथम प्राध्यापकही होते. महाविद्यालय असो की विद्यापीठ असो, येथे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणूनही कार्यरत होते. चला तर आज आपण त्यांच्याशी नमस्कार अमरावती या कार्यक्रमात समाज हितासाठी पत्रकारिता आणि बदलतं स्वरूप या विषयावर बातचीत करूयात. नमस्कार संजय सर, नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार स्नेहल मॅडम आणि नमस्कार अमरावतीकर, आपल्या सर्वांचं मी या कार्यक्रमात स्वागत करतो. सर, मला आपल्याला हे विचारायचं वाटेल की पत्रकारिता आणि समाज यांचा परस्पर संबंधाविषयी आपण नेमकं काय सांगाल? पत्रकारिता आणि समाज या दोन परस्पर विभिन्न भाग आहेत. बरोबर. एकमेकांचे अंग आहेत. म्हणजे पत्रकारिता आणि समाज याला वेगळं करता येत नाही. त्याचं कारण असं आहे की समाजात जे घडतं त्याचंच प्रतिबिंब पत्रकारितेतून उमटत असतं. बरोबर. समाज जसा असेल, ज्या स्थितीत असेल त्या स्थितीवर भाष्य करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं पत्रकारिता असते. आणि समाजातल्या ज्या गोष्टी आहेत, जर नकारात्मकता असेल तर पत्रकारितेत नकारात्मकता येईल, जर समाजात सकारात्मकता असेल तर पत्रकारितेत सकारात्मकता येईल. पण तरीही समाजातली नकारात्मकता दूर करून सकारात्मक विचारांची पेरणी करणं म्हणजे खऱ्या अर्थानं पत्रकारिता. खरंच आहे. आपल्याला आता बघता येईल की पत्रकारिता करत असताना न्यूजपेपरमध्ये अनेक अशा गोष्टी आपल्याला नकारात्मक दिसून येतात, पण त्या जर पॉझिटिव्हली आपण लोकांसमोर मांडल्या तर त्याच्यातून सकारात्मक विचार नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचतात. सर, जगात पत्रकारिता ही कशी, कधी आणि का सुरू झाली असं आपल्याला वाटतं? फार पूर्वीची गोष्ट आहे ती. खऱ्या अर्थानं तर समाजाला मेसेज देणे ही प्रवृत्ती मानवात पहिलेपासूनच होती. म्हणजे आपण वेदपूर्व काळात किंवा वेदांत काळात घेतलं, जे पहिल्यांदा वेद लिहिला गेले नाहीत, पण जेव्हापासून लिपीचा शोध लागला तर तेव्हा माझ्या जवळचा मेसेज मी इतरांना कोणाला तरी दिला पाहिजे आणि तो लिहून घेतला पाहिजे, ही प्रवृत्ती माणसाची तयार झाली. पत्रकार म्हणून म्हणजे पत्रकारिता म्हणून खऱ्या अर्थानं जगात ज्याचं नाव घेतलं जाते पहिलं पत्रकारिता म्हणून, तर तो होता रोमचा सम्राट ज्युलियस सीझर. अच्छा. ज्युलियस सीझरच्या काळात तो डिक्टेटर होता, तो हुकुमशाह होता, हे माहित आहे सगळ्यांना. पण त्याने एक काम केलं, त्याचे एक फलक तयार करायचा आणि ते फलक तयार करून त्या रोमच्या चौकात लावले जायचे. अच्छा. आणि त्याला ऍक्टा ड्युअरना असं नाव. त्याला कोणी ऍक्टा ड्युरिना म्हणतात, कोणी ऍक्टा ड्युअरना म्हणतात. तर असे फलक तो रोजच्या रोज लावायचे. म्हणजे जे काही राजाचे मेसेज असतील, जे काही संदेश असतील, ज्या काही राज्याच्या जनतेला द्यायच्या सूचना असतील, त्या पद्धतीनं तो चौकात लावायचा. त्याला खऱ्या अर्थानं जगातली पहिली पत्रकारिता म्हणजे मेसेज सार्वजनिक करण्याचं काम त्याने पहिल्यांदा केलं असं आपण म्हणू शकतो. तिथून पत्रकारितेची सुरुवात झाली. अच्छा. आणि सर, भारतीय पत्रकारितेच्या संदर्भात आपण नेमकं काय सांगाल? आता हा जो झाला हा जगातल्या पत्रकारितेचा विषय सुरुवात झाली. काय झालं की प्रिंटिंग प्रेसचा शोध जो आहे, म्हणजे पेपर निघाला तो इसवी 200 मध्ये. चायलून नावाच्या माणसाने पेपरचा शोध लावला, पण त्याच्यावर तेव्हा काही प्रिंट वगैरे होत नव्हतं. तो नंतरच्या काळात त्याच्यावर प्रिंट व्हायला लागलं. तर काय झालं की 1540च्या दरम्यान गुटनबर्गने प्रिंटिंग प्रेस शोधून काढली. अच्छा. आणि गुटनबर्गने प्रिंटिंग प्रेस शोधून काढल्यानंतर काय झालं की त्यांनी पहिल्यांदा बायबल छापलं. पण कागदावर प्रेस किंवा छापता येते ही संकल्पना आली. बरोबर. आणि ही संकल्पना आली आणि मग 1560च्या दरम्यान पहिल्यांदा पब्लिक ऑकेरन्सेस नावाचं अमेरिकेला वृत्तपत्र निघालं. अच्छा. आणि वृत्तपत्र निघाल्यानंतर ते मेसेजेस आहेत
हं. मेसेजेस लोकांपर्यंत पटापट पोचायला लागले. बरोबर. ते काही रोजच्या रोज निघत नव्हतं, म्हणजे ते जेव्हा वाटेल तेव्हा ते निघायचं. बरोबर. तसं करता करता जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली तर 1780 मध्ये हिकी, जेम्स ऑगस्टस हिकी त्याचं नाव होतं, त्यांनी कलकत्त्याला पहिलं वृत्तपत्र सुरू केलं. त्याचं नाव होतं हिकीज गॅझेट. मग ते बंगाल गॅझेट म्हणून पण तुम्हाला दिसतं. आणि मग काय झालं की हिकीज गॅझेट आलं तर एक मुंबई कॉन्स्टिट्युन्सी होती, एक मद्रास होती आणि एक मग पश्चिम बंगाल, या 3 ठिकाणी त्यांच्यात वसाहती होत्या. तर मग बंगालमध्ये पहिल्यांदा सुरू झालं म्हणून मग बंगालमध्येच भारतातलं पहिलं वृत्तपत्र किंवा अशा पद्धतीने पत्रकारितेची सुरुवात झाली. तर तिथे मग अमृत बाजार पत्रिका नंतरच्या काळात आली किंवा मिरातुल अखबार आलं किंवा तुमचे संवाद कौमुदी राजाराम मोहन रायाचं आलं. अशा पद्धतीने पत्रकारितेची भारतातली सुरुवात झाली. मग काय झालं की ही जशा वसाहती बदलत गेल्या तशा त्या सगळ्या बदलत गेल्या. मराठी पत्रकारितेचा विचार करा तर 1832 मध्ये दर्पण हे बाळशास्त्री जांभेकरांनी काढलं. आणि ते पाक्षिक होतं, म्हणजे जवळपास 15 दिवसातून एकदा निघायचं. आणि ते वृत्तपत्र असं होतं की ते एका पानावर इंग्रजी आणि तीच बातमी दुसऱ्या पानावर मराठीत राहायची. म्हणजे त्याचं कारण असं होतं की ब्रिटिशांना जे काही मेसेजेस द्यायचे त्यांना मराठीत देता येत नव्हतं. आणि म्हणून मग अशा पद्धतीनं दोनही इकडे म्हणजे मराठी लोकांनाही ती बातमी समजली पाहिजे आणि ब्रिटिशांना पण ती समजली पाहिजे, अशा रीतीने दोन्हीकडून ते हे सुरू झालं. मग काय झालं की त्याच्या काळात महाराष्ट्रात अनेक पत्रकार होऊन गेले, तुम्हाला माहित आहे. म्हणजे टिळक असतील, आगरकर असतील, त्यासोबतच परिवर्तनवादी एक नवा विचार आला, त्याच्यासोबत ही नवी पत्रकारिता सुरू झाली. मग ते विचार विध्वंस असेल, वलंकरांची प्रेस असेल किंवा मग दांबा कांबळेंची असेल, महात्मा फुलेंची असेल. तर एक प्रेस अशी आणि एक प्रेस अशी, म्हणजे जे कधीच लिहू शकत नव्हते ते पण लिहायला लागल्यामुळं त्यांची पण प्रेस सुरू झाली. अशा पद्धतीनं भारतीय वृत्तपत्रांची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. आणि आंबेडकरांची पत्रकारिता एक वेगळी होती, गांधींची पत्रकारिता वेगळी होती. 1930च्या दरम्यान मूकनायक बाबासाहेबांनी काढलं आणि खऱ्या अर्थानं सामाजिक पत्रकारितेची सुरुवात झाली असं म्हणू शकतो आपण. आणि म्हणूनच बाबासाहेबांना ॲडव्होकसी जर्नलिस्ट असं म्हटलं जातं. खरंच सर, आपण खूप सुंदर सांगितलं की पत्रकारिता भारतामध्ये कशा पद्धतीने सुरू झाली. पण आता आपल्या या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांना गाणं ऐकवण्याची वेळ झालेली आहे. तर पहिलं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? माझं आवडतं गाणं आहे पैगाम या चित्रपटातलं आहे की इंसान से हो इंसान का भाईचारा यही पैगाम हमारा. खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं. चला श्रोते हो, आपण ऐकूया छानसे हे गीत. श्रोते हो, आपण बातचीत करीत आहोत प्राध्यापक सुदेश खर्डे सरांशी. सर, आपण मगाशी भारतीय पत्रकारितेच्या संदर्भात चर्चा केली, तर आता मला हे विचारायचं वाटेल की समाजातील जे वंचित घटक आहेत, दुर्लक्षित घटक आहेत, यांचे प्रश्न मांडण्याकरता पत्रकारितेची भूमिका किती प्रभावी राहायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? मगाशी मी बोलताना तुम्हाला सांगितलंच होतं की वलंकर असो किंवा तुमचे दानबा कांबळे असो आणि त्यानंतरच्या काळातले बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता तुम्हाला दिसते. तर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता जी होती ती खऱ्या अर्थानं समाजभिमुख आणि समाजाला जागृत करण्यासाठीची पत्रकारिता होती. तुम्ही जर नुसतं बाबासाहेबांच्या पत्रकारितेची म्हणजे वृत्तपत्रांची नावं जरी त्या पद्धतीनं पाहिली तर तुम्हाला असं दिसते की पहिल्यांदा त्यांनी मूकनायक नावाचं वृत्तपत्र काढलं. बरोबर. मूकनायक का बरं? तर त्यांचा जो समाज होता त्यावेळी त्याच्यात काहीच नव्हतं. तो आपल्या भावना कुठेच व्यक्त करू शकत नव्हता, वर्णव्यवस्थेत पिचलेला होता आणि व्यवस्थितच नव्हता. म्हणजे वर्णव्यवस्थेत तो शूद्र नाही तर अतिशूद्र म्हणून बाहेर होता. तर तो मुका होता. तर त्याचा नायक म्हणून पहिल्यांदा ते आले. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला असं दिसते की त्यांना असं लक्षात आलं की 2 भारत आहेत. बाबासाहेब आपल्याच्या ते म्हणतात की 3 भारत वेगवेगळे आहेत. अच्छा. तर तो तिसरा भारत जो होता तो बहिष्कृत भारत होता. अच्छा. म्हणून मग त्यांनी मूकनायकावरून बहिष्कृत भारत असं केलं. या बहिष्कृत भारताला जनता केलं पाहिजे म्हणून मग त्यांनी वृत्तपत्राचं नाव जनता ठेवलं. म्हणजे त्यावेळेस हा जो बहिष्कृत भारत आहे या भारत आणि दुसरा भारत मिळून एक जनता निर्माण झाली पाहिजे. आणि मग असं दिसतं तुम्हाला की ही जनता झाल्यानंतर हे जे सगळे समाजाचे प्रश्न मांडत हा समाज इकडे डेव्हलप होत गेला. आणि मग त्यांनी असं दिसतंय की तुम्हाला की प्रबुद्ध भारत नावाचं वृत्तपत्र काय म्हणजे मूकनायक ते प्रबुद्ध भारत म्हणजे बहिष्कृत भारत ते प्रबुद्ध भारत असं ज्या पद्धतीनं समाजाची विकास होत गेला किंवा ज्या पत्रकारितेतून बाबासाहेबांनी जे मांडलं आणि ज्या पद्धतीनं समाज बदलत गेला त्या पद्धतीने त्यांची नावं बदलताना दिसतात. समाज आणि पत्रकारिता मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की हे वेगळे करताच येत नाही. कारण समाजाचा एक महत्वाचा भाग जो आहे तो इन्फॉर्मेशन आहे. माणूस
इन्फॉर्मेशनच्या भरोशावर किंवा माहितीच्या भरोशावरच जगतो. खरंच. माहिती आजच्या काळात विक्रीची वस्तू पण झालेली आहे. म्हणजे आपण आज विक्रीची वस्तू म्हणतो माहिती. खरंच आहे. कारण जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत आपण पूर्णच नाही असं आपल्याला म्हणता येईल. अपूर्ण आहोत आपण माहितीशिवाय. आणि माहिती असणं प्रत्येक क्षेत्रातली असो, कुठल्याही बाबतीतली असो, ती असणं गरजेचं असतं. आणि हेच पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांपर्यंत कायम पोहोचत असतं. सर, लोकशाहीमध्ये पत्रकारितेला चौथा स्तंभ म्हणतात. ते का म्हटलं जातं असं आपल्याला वाटतं? काय झालं की 3 पोल तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत. म्हणजे की एक कार्यकारी मंडळ आहे, एक कायदे मंडळ आहे आणि एक न्यायव्यवस्था आहे. तर हे 3 पोल गव्हर्नमेंटच्या हातातले आहेत. तर पत्रकारिता जी आहे ती चौथा पोल आहे. तुम्ही जर जुन्या कादंबऱ्या वाचल्यात तर तुम्हाला असं लक्षात येतं की त्या कादंबरींमध्ये वृत्तपत्राच्या कार्यालय कधी नाव नाही आहे. टिळक वृत्तपत्र कचेरीत गेले असं म्हणतात. बरोबर. कचेरी कशासाठी असते तर कचेरीत न्याय मिळतो. तर लोकांना जिथून न्याय मिळतो, आपली मतं मांडायची जी भूमिका जी पत्रकारितेतून करता येते तो 4th पोल आहे. म्हणून तो चौथा स्तंभ आहे. म्हणजे तुम्हाला 3ही ठिकाणी जर तुमचं मत नाही मांडता आलं तर 4थ्या ठिकाणी तुम्हाला तुमचं मत मांडता येते. म्हणजे माणसाला स्वतःचं मत मांडायसाठी पत्रकारिता ही फार मोठा स्टूल म्हणून पुढे आलेली. आणि म्हणून मग लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला पत्रकारितेत होतो. आणि ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जिवंत ठेवण्यासाठी पत्रकारिता आहे. म्हणून त्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ असं. सर, खूप छान सांगितलं. आता सध्याच्या काळामध्ये डिजिटल आणि सोशल मीडियाच्या या युगात पत्रकारितेपुढे कोणती आव्हानं निर्माण झाली आहे असं आपल्याला वाटतं? काय झालंय की सोशल मीडियामध्ये म्हणजे डिजिटलायझेशन सगळीकडे बदललं आहे. म्हणजे फास्ट बदललं आहे. आणि ज्या पद्धतीनं टेक्नॉलॉजीचा उपयोग करायला पाहिजे तो यायच्या आधीच त्याच्या हातात टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसाला टेक्नॉलॉजीचा उपयोग कशासाठी असतो, काय असतो, टेक्नॉलॉजी चांगलीच असते. प्रत्येक काळात आलेली टेक्निक त्या दृष्टीने महत्वाची होते. विज्ञान कधीच खराब नसतं. बरोबर. म्हणजे टेक्नॉलॉजी खराब आहे असं मी म्हणणार नाही. सोशल मीडिया अतिशय चांगलं आहे. म्हणजे आता असं झालं की तुम्ही माहिती दडवूच शकत नाही. काही काळापूर्वी जगासमोर आपल्याला या पत्रिकेच्या माध्यमातून तुम्ही तिकडून नाही आले तर इकडून येईल, इकडून नाही आले तर तिकडून येईल. म्हणजे तुम्ही माहिती दडवूच शकत नाही सोशल मीडियाने. आणि म्हणून मग वृत्तपत्रांची किंवा माध्यमांची डबल जबाबदारी झाली. म्हणून तुम्हाला असं अनेक वेळा दिसते की सोशल मीडियात तर असं आलेलं आहे सगळं आणि वृत्तपत्रात दिसत नाही किंवा माध्यमांमध्ये दिसत नाही आहे. तर माणसाची विश्वासार्हता गमवते की काय असं व्हायला लागलं माध्यमांचं. आणि मग फेक पत्रकारिता होते आहे का बा असा शंका यायला लागली म्हणा. तर खऱ्या अर्थानं सोशल मीडियाने एक काउंटर अटॅक पॅरलल मीडियावर केलेला आहे. मग ते फेसबुक असो, कोणतेही असो, त्या सगळ्या सोशल मीडियाने एक काउंटर अटॅक केलाय. त्याच्यामुळे तुम्ही माहिती दडवत असाल तर ते चालणार नाही. ते कुठून ना कुठून तरी तुमच्यापर्यंत येईल. आणि म्हणून पत्रकारांची जबाबदारी या काळात जास्त वाढलेली असं मला. खरंच आहे सर. कारण आता सोशल मीडिया जर आपण बघितलं तर सोशल मीडियावरती प्रत्येक जण येऊ पाहत आहे. आपले मत, विचार प्रत्येक जण मांडताना आपल्याला दिसून येत आहे. तर मग ते फेसबुक असो, इंस्टाग्राम असो किंवा विविध माध्यम त्याच्या माध्यमातून आहेतच. सर, पत्रकारितेतील नैतिकता किती महत्वाची आहे आणि ती जपण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? कसं आहे की तुम्हाला जर खरं लिहायचं असेल, स्पष्ट लिहायचं असेल आणि खऱ्या अर्थानं समाजाला दिशा द्यायची असेल तर तुम्ही नैतिक असणं ही प्रथम गरज आहे. म्हणजे पत्रकार जर अनैतिक असेल तर तो नैतिक लिहेल असं म्हणूच शकत नाही. बरोबर. म्हणजे तोच अनैतिक आहे. खरंच. आणि स्पष्ट वक्ता असला पाहिजे, त्याच्यात भीडभाड नसली पाहिजे. कारण व्यवस्थेवर जर तुम्हाला वचक ठेवायचं आहे, व्यवस्था जर तुम्हाला घाबरायली पाहिजे अशी वाटली पाहिजे तर तुमची पर्सनॅलिटी तशी पाहिजे. पत्रकारितेचा आहे का तुम्हाला मला माहित आहे की पत्रकार म्हटलं की माणूस त्याच्या इकडे खूप सन्मानाने पाहायचा. खरंच आहे. कारण तो नैतिकता होती. बाबासाहेबांना आपण पत्रकार म्हणून पाहतो तेव्हा ते वाटतात असं पत्रकार. त्यांच्या जवळपास 100 वर्षानंतर 1920 मधले अग्रलेख आज आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येते की त्यावेळेसच्या त्या समाजाची गरज आणि त्याच्यावर केलेलं बाबासाहेबांचं भाष्य आपण आज अभ्यासतो आहोत. खरंच आहे. मग आपण आज लिहिताना किती नैतिक असलं पाहिजे, बदलत्या ह्या सगळ्या सामाजिक वातावरणात आपलं काय भाष्य असलं पाहिजे. का बरं आपण सरकारवर वचक ठेवणारा माणूस म्हणून पत्रकारांकडे पहिले पाहिलं जायचं. आज ते दिसत नाही आहे. म्हणून पत्रकारांची नैतिकता ही सगळ्यात जास्त गरजेची आहे. पत्रकार अनैतिक झाला की समाज अनैतिक व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून समाजाला जर नैतिकता शिकवायची असेल तर पत्रकार हा नैतिक असलाच पाहिजे.
असं आहे. खरंच आहे सर, कारण आजच्या काळामध्ये नैतिकता असणं खरंच खूप गरजेची आहे आणि ते आपल्याला आता दिसून फार कमी प्रमाणात येत आहे. आणि आताचे जे नवीन पत्रकार येऊ पाहतात आहे, नक्कीच त्यांनी नैतिकता आपल्यामध्ये जर जपली तर ते उत्कृष्ट पत्रकार नक्कीच बनू शकतात. सर, आजची जी पत्रकारिता आहे यामध्ये समाज परिवर्तनाचं साधन नेमकं काय ठरते आहे? वर्तमानाच्या पत्रकारिता आणि समाज परिवर्तन हा जो विषय आहे तुमचा, हा चांगला प्रश्न तुम्ही विचारला आहे. त्याचं कारण असं आहे की सोशल मीडिया वगैरे हे सगळं आल्यावरही पत्रकारिता जिवंत आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया आल्यावर सगळ्यात मोठा प्रश्न, जेव्हा आम्ही नवीन होतो शिकवायला जायचं वर्गात, तर तेव्हा सगळ्यात पहिले असं वाटायचं 20-25 वर्षाआधी किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया वाढला तर पत्रकारिता कमी होईल. पण तुम्ही जसा जसा विचार करताय की टीव्ही आला म्हणून पत्रकारिता कमी होईल, सोशल मीडिया आला म्हणून पत्रकारिता कमी होईल, असं होत नाही. उलट इलेक्ट्रॉनिक मीडिया आल्यामुळे पत्रकारिता वाढलेली दिसते तुम्हाला. अच्छा. म्हणजे वाचकांची संख्या पहिल्यांदा 1000 लोकांमागे 10 होती, आता ती 100च्या वर आहे, असं तुम्हाला रेशो दिसतो. त्याचं कारण असं आहे की इलेक्ट्रॉनिक मीडियाला काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा कशा आहेत, तर त्या बातमीचा एक छोटासा भाग ते देऊ शकतात. दिवसभर चालत राहील पण ते छोटे छोटे भाग आहेत, ते सलग बातमी देऊ शकत नाहीत. खरंच. आणि कारण बातमीचा भडीमार खूप असतो. बरोबर आहे. म्हणजे बकेट थेरी बार्लोची तशी आहे की ते आता बातमी ओतली जाते असं म्हणतात. बरोबर. पण पत्रकारितेत कसं असते की त्या प्रत्येक घटनेचं विश्लेषण त्याच्यात असते, की त्याच्यावर भाष्य असतं. आणि त्याच्यामुळे पत्रकारिता आणि समाज परिवर्तन. तर समाज जसा जसा होता, मी तुम्हाला मगाशी उदाहरण सांगितलं की ज्या पद्धतीनं समाजाला न्याय द्यायचं काम पत्रकारितेने केलं. तुम्ही पहा की ज्या काळात स्वातंत्र्याची गरज होती तर सगळ्या पत्रकारांनी मिळून एक सोय स्वातंत्र्यावर भाष्य करायला सुरुवात केली. आणि जोपर्यंत स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला अनेक गोष्टी दिसतात. मग ते सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, तर त्यावेळी त्या पद्धतीचं भाष्य तुम्हाला पत्रकारांनी केलेलं दिसतं. म्हणजे ज्या पद्धतीची गरज परिवर्तनाची असेल, म्हणजे आज भांडवलशाही विरुद्ध जर तुम्हाला पत्रकारिता करायची असेल तर तशी करावं लागेल. त्याचं कारण असं आहे की जर आजचा समाज जसा आहे, आज त्याला कशाची गरज आहे, भविष्यात तो कसा असला पाहिजे, याचं व्हिजन डॉक्युमेंट म्हणजे खऱ्या अर्थानं पत्रकारिता असली पाहिजे. आणि म्हणून समाज परिवर्तन आणि पत्रकारिता या दोन परस्पर सारख्या चाललेल्या बाबी आहेत. आणि पत्रकारिताच खऱ्या अर्थानं समाज परिवर्तन घडवत असते असं म्हणायला आपल्याला वाव आहे. खरंच आहे सर. आताच तुम्ही सांगितलं की पत्रकारिता खूप महत्वाची आहे आणि ती समाजापुढे जे प्रत्यक्षात खरं आहे ते मांडण्याचा प्रयत्न करत असते. तर मला हेच विचारायचं वाटेल की समाज हितासाठी केलेल्या एखादी जर बातमी असेल तर ती बातमी सकारात्मकतेने परिणाम करण्यासाठी काय असायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? कसं आहे की एक बातमी येऊन जाते, तुम्ही अनेकदा ऐकायचं, मग 10-15 दिवसांनी ती बातमी चालली जाते. बरोबर. त्याच्यावर भाष्य होत नाही आणि मग ते काळाच्या ओघात दबून जातं. मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी की बाबासाहेब आंबेडकर आपण ऍडव्होकसी जर्नलिस्ट म्हणून. काय असते की एखाद्या बातमीचा सारखा पिच्छा पुरवणे, समाजात एखादी समस्या आहे ती समस्या सुटेपर्यंत त्या बातमीचा पुच्छा पुरवणे म्हणजे खऱ्या अर्थानं जनसमर्थन पत्रकारिता म्हणतात. बरोबर. म्हणजे तो प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत सातत्यानं त्या बातमीवर लिहिलं गेलं पाहिजे. खरंच. एखादी घटना घडली, केवळ बातमी दिली आणि मग त्याच्यावरचं लिखाण बंद केलं तर कदाचित ती विस्मरणात जाण्याची शक्यता असते. पण जर्नलिझमकडे बाबासाहेब वळले. अनेकदा वृत्तपत्र बंद करावी लागली, अनेकदा त्यांना काढणं शक्य झालं नाही, अनेक वृत्तपत्राची नावं बदलावी लागली, त्या काळानुसार ते बदलावे लागले. पण तो जो समाज परिवर्तनाचा लढा त्यांनी पहिल्या पत्रकारितेत सुरू केला होता तो शेवटपर्यंत तसा ठेवला आणि त्या समाजाला न्याय मिळवून दिला. बरोबर. म्हणजे केवळ मांडणी केली नाही तर त्या समाजाला न्याय मिळेपर्यंत सातत्यापूर्ण मांडणी केली. म्हणजे आज तुम्ही 1920 मधला जो आंबेडकरी समाज आहे आणि आता 2020 मधला आंबेडकरी समाज आहे, याची जर तुलना करून पाहिली तर तुम्हाला असं दिसतं की हा सगळा परिणाम जो आहे तो आंबेडकरी पत्रकारितेचा होता. पत्रकारितेतून बाबासाहेबांनी जे मांडलं, जी दिशादर्शन केलं, त्यांच्या विचारातून जे दिशादर्शन केलं त्याचा परिणाम आहे. खरंच आहे सर. उत्कृष्ट पत्रकारिता करण्यासाठी पत्रकारामध्ये नेमके कोणकोणते गुण असणं आवश्यक आहे? कारण आता तुम्ही जेव्हा सांगितलं की त्यावेळेसची पत्रकारिता आणि आता 2020ची पत्रकारिता यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि त्यावेळेस सातत्याने एखाद्या बातमीच्या मागे टिकून राहणं हे महत्वाचं होतं. तर आता सध्याच्या उत्कृष्ट पत्रकारितेसाठी पत्रकारामध्ये कोणते गुण असणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं? महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिलेच मग सांगितलं की तो एक तर नैतिक असला पाहिजे, दुसरी गोष्ट तो प्रामाणिक असला पाहिजे. खरंच. आपल्या डेस्कची मला जी बातमी द्यायची ती बातमी दिली गेली पाहिजे अशी असली पाहिजे. तिसरी एक महत्वाची गोष्ट आहे की त्याचं भाषेचं ज्ञान चांगलं असलं पाहिजे. आपण जेव्हा अनेकदा बातम्या वाचतो तेव्हा लक्षात येतं की भाषिक कौशल्य
लोकांनी ते बघा. दुसरी गोष्ट अशी की तो जॅक असला पाहिजे, मास्टर नसावा. बरोबर. जॅक ऑफ ऑल म्हणतात. तर जर्नलिस्ट मास्टर नसावा. खरंच. एखाद्या गोष्टीतलं खूप सुंदर नॉलेज तुमच्याकडे आहे तर तुम्ही जर्नलिस्ट नाही. त्याला सगळंच आलं पाहिजे. त्याला कला आली पाहिजे, त्याला नाट्य आलं पाहिजे, त्याला गायन आलं पाहिजे. गायन आलं पाहिजे म्हणजे गात नाही बसायचं, पण त्या क्षेत्रात त्याला नॉलेज असलं पाहिजे. पत्रकारितेतलं कुठलं क्षेत्र वर्ज्य नाहीये. म्हणजे स्टॉक एक्सचेंजमध्ये काय झालं तेही त्याला माहित असलं पाहिजे. काल एखादा खून झाला तर त्याच्याबद्दल क्राईममध्ये काय लिहिलं जाते ते पण माहित असलं पाहिजे. न्यायालयीन काय भाषा आहे ते पण माहित असली पाहिजे. तर एखाद्या गावखेड्यात वापरली जाणारी भाषा जी आहे ती पण त्याला माहित असली पाहिजे. म्हणजे भाषेचं चौफेर ज्ञान असलं पाहिजे. तसंच तो सगळ्या विषयाचा अभ्यासक असला पाहिजे आणि तो जिज्ञासू वृत्तीचा असला पाहिजे. म्हणजे ती जाणून घेण्याची त्याची पहिल्यांदा असली पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्हाला जाणून घेण्याची वृत्ती तुमच्यात नाहीये तोपर्यंत मांडण्याची वृत्ती येत नाही. आणि मग त्या क्षेत्रातले काही पारंपरिक शब्द असतात त्याचे उलगडा झाला नाही तर मग त्याचे बातमीत त्याचा परिणाम होत नाही. म्हणून प्रत्येक क्षेत्राचं त्या दृष्टीनं अभ्यास करून त्यांनी आपली तयारी केली पाहिजे. एक उत्कृष्ट पत्रकार होण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत असं मला वाटतं. सर, खूप छान सांगितलं की उत्कृष्ट पत्रकारितेसाठी नेमकं काय आणि कोणते गुण आपल्यामध्ये असायला पाहिजेत. तर आता या कार्यक्रमामध्ये दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे. तर दुसरं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? रोटी या चित्रपटातलं ये पब्लिक है ये सब जानती है. खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं. चला श्रोते हो, आपण ऐकूया छानसे हे गीत. श्रोते हो, आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात बातचीत करीत आहोत प्राध्यापक सुदेश घरडे सरांशी. सर, प्राध्यापक म्हणून आपण पत्रकारिता या क्षेत्रामध्ये अनेक पत्रकार घडवलेले आहेत, पण हे पत्रकार तयार झाल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामाच्या नेमक्या कोणकोणत्या संधी उपलब्ध असतात याविषयी तुम्ही काय सांगाल? पत्रकारिता अभ्यासक्रम हा जो आहे याला आपण मास कम्युनिकेशन म्हणून तो अभ्यासक्रम आहे. जनसंवाद, ज्यामध्ये पत्रकारितेचे सगळे आयाम आहेतच. म्हणजे प्रेस जर्नलिझम आहे, तर टीव्ही जर्नलिझम पण आहे, रेडिओ जर्नलिझम पण आहे, सोशल मीडिया जर्नलिझम पण आहे आणि फिल्म मेकिंग पण आहे, ऍडव्हर्टायझिंग मेकिंग पण आहे. तर या सगळ्या क्षेत्रासाठी तुमच्यासाठी खुले आहेत. म्हणजे केवळ पत्रकारिता अभ्यासक्रम हा पत्रकारिता नाही आहे. तर या सगळ्या क्षेत्राचं नॉलेज त्याच्यात असतं. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की सगळ्या ज्या आपल्या इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीच्या जागा निघतात तर त्यामध्ये तुम्हाला याच्यात जाता येते. जसं IAS ची एक असते तसं IIS पण असते, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस म्हणून. तिथे तुम्हाला जाता येते. माहिती आणि जनसंपर्क अधिकारी जे बनतात ते त्यांना पण मास कम्युनिकेशन डिग्री आवश्यक असते. माहिती अधिकारी म्हणून विविध ठिकाणी जे लागतात त्याला पण मास कम्युनिकेशन डिग्री आवश्यक असते. आणि प्रायव्हेटायझेशनमध्ये तर आता प्रत्येक माणूस जो आहे तर तो जनसंपर्क, प्रत्येक मोठ्या इन्स्टिट्यूट ज्या आहेत त्यांना सगळ्यांनाच जनसंपर्क अधिकारी लागत असतो. तर त्याच्यासाठी पण ते लोक काम करू शकतात. आता तर ते स्वतःचं युट्यूब चॅनल वगैरे काढू शकतात किंवा फार मोठ्या संधी उपलब्ध आहेत. फरक एवढा आहे की ती डिग्री त्या पद्धतीनं केली पाहिजे. आणि त्यातून केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे एवढा उद्देश त्या विद्यार्थ्याचा नसावा. तर अभ्यासक्रमातून आपल्यामध्ये काही स्किल डेव्हलप होते का आणि मग आपण आपला रस्ता निवडतो का हे सर्वात महत्वाचं आहे. आणि अभ्यासक्रम करत असताना त्याच्यातल्या त्या तांत्रिक बाबी आहेत त्या समजून घेतल्याच पाहिजे, पण त्याचबरोबर स्वतःमध्ये त्या तांत्रिक बाबी कशा रीतीनं आपल्याला आत्मसात करता येतील याचाही विचार केला पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही तयार झालात तर तुम्हाला मास कम्युनिकेशन केल्यानंतर फार मोठे क्षेत्र उपलब्ध आहेत असं म्हणताय. खरंच सर, खूप छान सांगितलं की फक्त एका क्षेत्रापुरतच मर्यादित न राहता अनेक क्षेत्र आहे ज्यामध्ये पत्रकारितेचा उपयोग किंवा मास कम्युनिकेशन जे आपण म्हणालात त्याचा डिग्री आपल्याला उपयोगात पडू शकते. सर, आपल्या या कार्यक्रमाची वेळ होते आहे आणि पत्रकारिता या विषयावर बोलण्याकरता हा विषय खूप मोठा आहे, पण वेळेचा अभाव पाहता मी आपल्याला हे विचारेल की भावी पत्रकार जे आहेत ते आणि श्रोत्यांना आपण काय आवाहन कराल? मी या सगळ्या लोकांना एकच सांगेल की समाज हितासाठीची पत्रकारिता भविष्यात जिवंत राहिली पाहिजे. कारण हा पूल जर ढासळला तर लोकशाहीच ढासळेल की काय अशी परिस्थिती निर्माण होईल. हा 4 खांबावर उभा असलेला लोकशाहीचा एक डोलारा आहे. त्यातला एकही खांब जर निसटला तर देशाचं नुकसान होईल. म्हणून भविष्यात हा देश म्हणून वाचवायचा असेल आणि हा देश लोकशाही म्हणून वाचवायचा असेल तर भविष्यात येणाऱ्या सगळ्या पत्रकारांनी हा जो 4th पोल आहे हा जिवंत, सजग आणि तटस्थ ठेवला पाहिजे असंच मी म्हणेल. खूप सुंदर सर आपण संदेश दिलात की पत्रकारांना घ्यावा लागतो समाजसेवेचा वसा आणि कर्तृत्वातून उमटावा लागतो स्वतःचा ठसा. हा स्वतःचा जर ठसा उमटवायचा असेल आपल्याला तर हे 4 स्तंभ आपल्याला कोलमडू न देता स्वतःला तयार करून हे स्तंभ आपल्याला कसे उभे करता येतील
असा खूप अनमोल असा संदेश आपण दिलात. सर, आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आलात आणि इतकी छान माहिती आपण आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना करून दिलीत. त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, आपण मला बोलवलं आणि आपल्यासोबत बोलण्याची संधी दिली. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आताच आपण समाज हितासाठी पत्रकारिता आणि बदलतं स्वरूप याविषयी प्राध्यापक सुदेश घरडे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य स्नेहल ठाकरे यांचं, तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.